पाटील साहेब, काल जे फोटोज व्हायरल झालेले आहेत सगळ्या चॅनल्सनी ते दाखवलेले आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. गेले 3 महिने सातत्यानं प्रसारमाध्यमं असतील, सगळ्या पक्षाचे आमदार असतील मागणी करतायत. आज अखेर असं कळतंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे. परंतु काल समाज माध्यमावर जरी फोटो काल व्हायरल झाले असले तरी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सुरुवातीपासून माहीत असेल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि त्यांनी विधानसभेत ज्यावेळेस चर्चा होती हिवाळी अधिवेशनात त्यावेळेस काल जो एक फोटो व्हायरल झाला त्यात स्पष्टपणे म्हणलं होतं तसं काही झालेलं नाही. मग गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे ही माहिती सगळी असताना तुम्ही ही राज्यापासून लपवून का ठेवली? आणि सुरुवातीलाच मला सांगायचंय की ही गोष्ट समाज माध्यमावर जरी काल आली असली तरी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला हे सगळी ज्ञात असताना तुम्ही 3 महिने कशाची वाट बघितली? महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे संयमाची वाट बघताय का तुम्ही? अजूनही रात्रीपासून आपण बातम्या बघतोय की राजीनाम्याची शक्यता आहे, परंतु ह्या क्षणापर्यंत तरी अजून राजीनामा दिल्याची कुठलीही अधिकृत गोष्ट समोर आलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या आरोपींना पळून जाण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या काही लोकांनी मदत केली असं मागं माहिती आली होती. याबाबत ही चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यात जे कोण दोषी असतील त्यांनाही अटक करून त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असं आमचं स्पष्ट मागणी आहे. परंतु या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं 3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे, असं वाटतंय का तुम्हाला की आता जर राजीनामा झाला तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल? न्याय त्यांना त्या जे दोषी आहेत किंवा त्यांना जे पाठीशी घालणार आहेत यांच्यावर संपूर्णतः कायद्याने जे फाशी शिक्षा झाल्याशिवाय न्याय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळणार असं मला वाटत नाही. परंतु एखाद्या राजकीय पदाच्या दबावामुळे जर तपासात काही अडचण येऊ शकते किंवा साक्षीदारावर दबाव आणला जाऊ शकतो तर राजीनामा झाला तर ह्याला कमीत कमी आळा बसेल असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.